Good morning students and welcome to today's chemistry lecture. Aldehyde, ketones and carboxylic acid. In last lecture we have discussed the nomenclature of aldehyde and carboxylic acid. कालच्या लेक्चर पर्यंत आपण aldehyde आणि carboxylic acid चे nomenclature complete केलेलं आहे. Now today's lecture we have start the new point that is nomenclature of ketones. आजच्या लेक्चर मध्ये आपण ketones nomenclature पाहणार आहोत. There are two systems to name the ketones. Which two systems? First one is the tribal name, second one is the IUPAC name. पहिलं काय आहे? ट्रायबल नेम सिस्टीम आणि दुसरी नेम सिस्टीम काय आहे? IUPAC. IUPAC means इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. या दोन टेक्निकने आपण काय करू शकतो? कीटोन्सला नाव देऊ शकतो. फर्स्ट वी कॅन सी द फर्स्ट मेथड ट्रायबल नेम सिस्टीम. ट्रायबल नेम्स त्यालाच आपण कॉमन नेम्स असं देखील म्हणू शकतो. द ट्रायबल नेम ऑफ कीटोन्स आर बेस्ड ऑन द ट्रायबल नेम्स ऑफ ketones are based on the name of alkyl groups attached to the carbonyl carbon. कार्बोनिल कार्बन मध्ये जसं की आपण कीटोनचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने काढतो, बरोबर आहे. याला दोन काय असतात? अल्किल ग्रुप अटॅच झालेले असतात. हे मे बी सेम असतात किंवा डिफरंट असतात. याच्यावरून आपण त्याचे दोन टाइप सुद्धा पाहिले. एक म्हणजे सिंपल कीटोन आणि सेकंड म्हणजे मिक्स कीटोन. मग आता ट्रायबल नेम देत असताना कार्बोनिल कार्बनला कनेक्ट झालेले दोन अल्किल ग्रुप जे काही आहेत त्याच्यावरती आधारित त्याचे नाव दिले जाते. म्हणजे जे काही अल्किल ग्रुप अटॅच झालेले असतील ते फॉलोड बाय द वर्ड कीटोन असं त्याला नाव दिलं जातं. पहा मुलांनो, कीटोनला ट्रायबल नेम देत असताना किंवा कॉमन नेम देत असताना जे अल्किल ग्रुप अटॅच झालेले असतील कार्बोनिल कार्बनला ते अगोदर लिहायच्यात, नंतर काय लिहायचं? वर्ड कीटोन. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? ट्रायबल नेम हे कीटोनला देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल लगेच पाहूया आपण. सपोज दिस आर अँड आर डॅश आर इक्वल. दोन्ही आर काय आहेत? हे इक्वल आहेत. म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O CH3. दिस वन इज द एक्झाम्पल. नाउ टू अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन्स आर सेम. आणि ते कोणते दोन ग्रुप्स आहेत? मिथिल ग्रुप्स. And when two groups are same, then the terminology used di. So di, name of alkyl group is methyl, followed by the word ketone. So dimethyl ketone is the tribal name of above compound. आणि ह्या कंपाऊंडचं नाव काय घेता येतं? डायमिथिल कीटोन. सपोज दुसरं एक्झाम्पल घेतलं. C2H5 C डबल बॉन्ड O C2H5. नाउ two alkyl groups attached to the carbonyl carbon atoms are same. That's why name of this compound is di. Alkyl group's name is ethyl ketone. म्हणजे ट्रायबल नेम देत असताना आपण अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड कीटोन असं आपण या ठिकाणी नाव देऊ. हे सिंपल एक्झाम्पल्स. आपण मिक्स एक एक्झाम्पल घेऊ बा. मिक्स मध्ये आपण असं घेतलं. कार्बोनिल कार्बनला एका बाजूला CH3 ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला C2H5 असा ग्रुप कनेक्ट झालेला आहे. मुलांना पाहता कार्बोनिल कार्बनला दोन अल्किल ग्रुप अटॅच झालेत, मात्र दोघंही काय आहेत? वेगवेगळे आहेत, डिफरंट आहेत. अशा वेळी काय करायचंय? अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. म्हणजे अल्फाबेटिकली जो कोणता ग्रुप असेल तो अगोदर लिहायचा, नंतर दुसरा ग्रुप लिहायचा, नंतर फॉलोड बाय द वर्ड कीटोन. म्हणजे एक ग्रुप हा मिथिल आहे, दुसरा हा इथिल आहे. दोघांपैकी अल्फाबेटिकली कोण अगोदर येईल? इथिल. सो इथिल मिथिल कीटोन इज द ट्रायबल नेम ऑफ दॅट कंपाऊंड. त्याचं नाव काय झालं? इथिल मिथिल कीटोन. तर सेकंड एक्झाम्पल पहा. दुसरं घेऊ आपण. C2H5 C डबल बॉन्ड O C3H7. कार्बोनिल कार्बनला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहेत. दोन्ही सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट आहेत. एक ग्रुप हा प्रोपिल आहे, एक हा इथिल आहे. दोघांपैकी अगोदर कुठला येतो? प्रोपिल का मिथिल? ABCD सगळ्यांना येते. म्हणजे आता ABCD पैकी अगोदर P काय येतो? N. सो सॉरी E. इथिल प्रोपिल कीटोन. नाव
नाव काय तयार झालं? इथिल प्रोपिल कीटोन इज द ट्रायबल नेम ऑफ दॅट कंपाऊंड. आता हे जे काही एक्झाम्पल पाहिले हे सगळे आपण पाहिले. याच्यामध्ये अल्किल ग्रुप काय अटॅच झालेले आहेत कार्बोनिल कार्बनला, हे ॲलिफॅटिक आहेत. जर कार्बोनिल कार्बनला अटॅच झालेले दोन ग्रुप हे काय असतील? अरिल असतील. म्हणजे कुठले पहा? बेन्झीनची रिंग. या ठिकाणी बेन्झीनची रिंग, बरोबर. नाव कार्बोनिल कार्बन कनेक्टेड टू टू सेम ग्रुप्स with same groups phenol or the benzene. So IUPAC, sorry, so tribal name is diphenyl ketone. Now काय तयार झालं? diphenyl ketone is the tribal name of that compound. या कंपाऊंडचं नाव काय क्रिएट झालंय? diphenyl ketone. आता मुलांना पहा, ज्यावेळी कार्बोनिल कार्बनला दोन मिथिल ग्रुप अटॅच झालेले असतात त्यावेळी त्याला आपण डायमिथिल कीटोन असं म्हणतो. त्याचबरोबर त्याला आणखी दुसरं एक नाव आहे पहा, ॲसिटोन. काय आहे त्याला दुसरं नाव? आणखी ॲसिटोन. हे सुद्धा याचं काय नाव आहे? कॉमन नेम आहे. हे सगळे एक्झाम्पल पाहिले आपण कशामध्ये? कीटोनचं नाव देत असतात. इन केस ऑफ द सबस्टिट्यूटेड कीटोन द सबस्टिट्युएंट्स आर असाइन्ड ऑर द लेबलिंग बाय द लेटर्स अल्फा बीटा गॅमा. म्हणजे सबस्टिट्यूटेड कीटोन्स असतील, कीटोनमध्ये एखादा सबस्टिट्यूएंट अटॅच झालेला आहे, तो कशाने लेबलिंग करायचा आहे? अल्फा बीटा गॅमा या लेटर्सने काय करायचं आपल्याला? तो असाइन करायचा आहे, सबस्टिट्यूट करायचं. पहा आता CH3 CH Br C डबल बॉन्ड O C2H5. हे काय आहे? कीटोनचे एक एक्झाम्पल आहे. याला आपल्याला ट्रायबल नेम द्यायचे. ट्रायबल नेम मध्ये आपण काय म्हटलं? जे काही सबस्टिट्यूएंट असतील हे अल्फा बीटा गॅमा या लेटर्सने काय करायचे? लेबलिंग करायचे या ठिकाणी. मग अल्फा कार्बन कोणता? दोज कार्बन विच इज अटॅच टू द डायरेक्टली कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन हा काय असणार आहे? अल्फा. नेक्स्ट टू बीटा, नेक्स्ट टू गॅमा. अशा पद्धतीने काय असणार आहे? हे लेबलिंग असणार. मग आता कार्बोनिल ग्रुपला अटॅच झालेले हे दोन अल्किल ग्रुप्स आहेत. यांचं अगोदर नाव लिहून घ्यायचंय. मग हा सिंपल ग्रुप आहे इथिल. याचं काय नाव लिहिता येईल? अल्फा ब्रोमो इथिल. काय नाव लिहिता येईल? अल्फा ब्रोमो इथिल, इथिल कीटोन. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं? याला ट्रायबल नेम्स हे लिहिता येतात. हे काय पाहिलं आपण? ट्रायबल नेम सिस्टीम ऑफ कीटोन. Then we can see the IUPAC names of ketones. IUPAC means International Union of Pure Applied Chemistry. IUPAC ने काय केले? ठराविक असे रूल्स असाइन केलेत की जे आपण अल्डिहाइडसाठी कीटोनसाठी कालपर्यंत पाहून झालेत. जसं की अल्डिहाइडला जे काही रूल्स आहेत तेच सेम आपण कीटोनसाठी पाहणार आहोत. रूल सेम आहेत, फक्त ते फॉलो करत असताना कीटोनसाठी फॉलो करायचे. म्हणजे द IUPAC नेम ऑफ कीटोन इज ऑब्टेन्ड फ्रॉम द करस्पॉन्डिंग अल्केन एंडिंग बाय रिप्लेसिंग एंडिंग ई ऑफ द अल्केन बाय ONE. म्हणजे अल्केन मधला जो काही ई आहे, पहा अल्केन मधला जो काही ई आहे तो कशाने रिप्लेस करायचा आहे? ONE. म्हणजे नाव काय तयार झालं? पहा अल्कॅनोन. पहा IUPAC नेम ऑफ कीटोन डिराइव्ड फ्रॉम करस्पॉन्डिंग द अल्केन इन विच द अल्केन ई रिप्लेस बाय ONE टू फॉर्म अल्कॅनोन. म्हणजे ह्या टाईप मध्ये कीटोनचं नाव असतं. सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं, जर आपल्याला नाव द्यायचंय CH3C डबल बॉन्ड O CH3. याला नाव द्यायचंय. त्यासाठी रूल्स आहेत. काय काय रूल्स आहेत? रूल पहा मी इथे शॉर्टकट मध्ये लिहिते. पहिला रूल असतो सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन कंटेनिंग अ फंक्शनल ग्रुप कीटोन. म्हणजे आपल्याला काय करायचे? अगोदर चेन सिलेक्ट करायची. सिलेक्ट द चेन. पहिला रूल काय याच्यामध्ये? चेन सिलेक्ट करा. चेन सिलेक्ट करत असताना काय पाहिजे? की ती जास्तीत जास्त कार्बनची असली पाहिजे. त्याचबरोबर त्या चेनमध्ये फंक्शनल ग्रुप इन्क्लूड झालेला पाहिजे. म्हणजे आता याच्यामध्ये आपण फंक्शनल ग्रुप कोणता आहे? कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे चेनमध्ये तो इन्व्हॉल्व असला पाहिजे. हा झाला पहिला रूल. दुसरा रूल आहे त्याच्यामध्ये नंबरिंग द कार्बन ॲटम्स. नंबरिंग
कार्बन ॲटम्स सिलेक्टेड चेन. ही जी काही चेन सिलेक्ट केली याच्यामध्ये तुम्ही काय करा, त्याला नंबरिंग द्या. नंबरिंग देत असताना अशा साईडला द्यायचंय की जो तो कार्बोनिल ग्रुपला काय असेल, क्लोजर असेल. नंबरिंग त्या कार्बोनिल ग्रुपला काय असली पाहिजे, क्लोजर असली पाहिजे, जेणेकरून फंक्शनल ग्रुपला लोअर नंबरिंग. म्हणजे नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस एंड 1 2 3. सो 3 कार्बन सजेस्ट दॅट विच पॅरेंट अल्केन, प्रोपेन. कुठला पॅरेंट अल्केन झाला, प्रोपेन. आता आपण वरती रूल काय पाहिला, प्रोपेन मधला ई रिप्लेस बाय ओएनई. सो नेम घे प्रोपॅनोल. नेम काय तयार झालं, प्रोपॅनोल. हे या ठिकाणी तयार झालं. सपोज दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, CH3 CH2 CH CH3 C11O C2H5. हे एक्झाम्पल आहे. याला नाव द्यायचं. रूल फॉलो करायचे. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन containing a functional group ketone. Numbering start from that end which is near or closer to the functional group or the carbonyl group. नंबरिंग देत असताना अशा साईडनं द्या की जेणेकरून कार्बोनिल ग्रुपला काय आला पाहिजे, लोअर नंबर आला पाहिजे. आता चेन सोडून जो पार्ट शिल्लक राहिलाय तो काय असतो, सबस्टिट्यूएंट. चेन जी आपण सिलेक्ट केली बॉक्समध्ये, बॉक्स जे काही घातलाय आपण तो कशाला घातलाय, चेनला. मग चेन सोडून राहिलेला पार्ट हा काय तुमचा, सबस्टिट्यूएंट. मग रूलमध्ये तिसरा रूल आहे, आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट आयडेंटिफाय करा, ओळखा त्याच्यातला. कसा ओळखणार आहात, ज्यावेळी तुम्ही चेन सिलेक्ट केली, चेन मे बी स्ट्रेट असेल किंवा कॉर्नरला टर्न झालेली असेल. आणि कॉर्नरला कधी चेन टर्न करायची, ज्यावेळी चेनमध्ये 2 नंबरच्या कार्बनला इथिल ग्रुप कनेक्ट झालेला असेल त्यावेळी आपण काय करतो, कॉर्नरची चेन ही सिलेक्ट करत असतो. अदरवाईज तुम्ही स्ट्रेट चेनच काय करायची, सिलेक्ट करायची. मग या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, चेन सिलेक्ट केल्यानंतर उरलेला पार्ट आपल्याला माहिती आहे हा काय आहे, ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून आहे. मग नंबरिंग दिली आपण. नंबरिंग कोणत्या साईडने द्यायचं आहे, ज्या साईडने काय म्हटले आपण, फंक्शनल ग्रुपला लोअर नंबर येईल त्याच ठिकाणी आपण नंबरिंग देणार. 1 2 3 नाही. मग आपण काय नंबरिंग द्यायचं आहे, 1 2 3 4 5 6. हाऊ मेनी कार्बन atoms in the chain, 6. So parent alkane is hexane. Parent alkane काय तयार झाला, हेक्सेन. हेक्सेन मधला काय रिप्लेस करायचा आहे, ई रिप्लेस बाय ओएनई. ओएनई रिप्लेस करत असताना पुन्हा जो काही फंक्शनल ग्रुप आहे तो किती नंबरच्या कार्बनला आहे, 3. म्हणून या ठिकाणी 3ONE हे करायचं. कधी करायचं सांगितलं आपण, हे ज्यावेळी 2 नंबरचा कार्बन असेल तर या ठिकाणी लिहिलं तरी, नाही लिहिलं तरी चालतं. पण 2 पेक्षा जास्त नंबरिंगला असेल, 3 4 5, त्यावेळी मात्र काय करायचं, हा या ठिकाणी मेन्शन करायचं. एक सबस्टिट्यूएंट किती नंबरला, 4. सो 4 मिथिल हेक्झॅन 3ONE इज द IUPAC नेम. नेम पहा पुन्हा काय तयार झालं, 3 मिथिल हेक्सेन डॅश 3ONE. हे काय तयार झालं या ठिकाणी, याचं IUPAC नेम तयार झालं. स्टुडंट, when 2 carbonyl groups present in the structure, then alkane in which E does not return by the ONE or does not replace by the ONE. हा जो काही E आहे तो ONE ने रिप्लेस करायचा नाही. कधी, ज्यावेळी एका स्ट्रक्चरमध्ये 2 सेम फंक्शनल ग्रुप रिपीट झालेले असतात. एक्झाम्पल पाहू आपण. काय एक्झाम्पल पहा, काय म्हटलं, when 2 functional groups or ketones present in the structure. हे आपण काय घेतलं, एक्झाम्पल घेतलंय. याच्यामध्ये काय म्हटलं आपण, 2 फंक्शनल ग्रुप रिपीट झाले, सेम आहेत ते. त्यावेळी काय करायचं सांगितलंय, E does not replace by ONE. So E retain also. काय करायचं, तो E रिप्लेस न करता काय करायचं, तो आहे तसा लिहायचा. रूल सेम आहेत ते तुम्ही फॉलो करणार आहात, बरोबर आहे. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, नंबरिंग 1 2 3 4 5. ओके. हाऊ मेनी कार्बन atoms, 5. That's why parent alkane is pentane. Now 2 carbonyl groups present at the 2 and the 4. 2 carbonyl groups याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि ते 2 आणि 4 या पोझिशनला आहे. म्हणून पॅरेंट अल्केन आलेला तुमचा पेंटेन. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे,
हा जो काही ई आहे तो आपण रिप्लेस करत नाही, कारण एका स्ट्रक्चरमध्ये सेम फंक्शनल ग्रुप हा काय झालेला आहे, रिपीट झाला, म्हणून तो ई आपल्याला या ठिकाणी रिप्लेस करायचा नाही. तो जो फंक्शनल ग्रुप आहे तो कोणकोणत्या कार्बनला आहे, 2 आणि 4, म्हणून त्याचा लोकन, त्याची पोझिशन या ठिकाणी घ्यायची. 2 असेल तर टर्मिनॉलॉजी वापरतो आपण डाय, ONE. So IUPAC name of that compound is pentane 2,4-diol. अशा पद्धतीने आपल्याला अशा टाईपच्या एक्झाम्पलचं IUPAC नेम काय करता येतं, देता येतं. हे झालं कशाच्या बाबतीत, ज्यावेळी रिपीटेड फंक्शनल ग्रुप असेल. काय म्हटलं आपण, रिपीटेड फंक्शनल ग्रुप. एरोमॅटिक कंपाऊंडसाठी आपल्याला पाहायचं का. In case of aromatic compound, the IUPAC name of aromatic compounds are on the based on phenol. म्हणजे पहा, aromatic compound मध्ये ज्यावेळी कीटोन हा फंक्शनल ग्रुप असेल, म्हणजे अशा पद्धतीने असेल, बरोबर आहे, आणि त्याची एक व्हॅलन्सी ही दुसऱ्या अल्किल ग्रुपने सॅटिस्फाय केलेली असेल, म्हणून अशा कंपाऊंडचं नाव देत असताना बेस्ड ऑन फिनोल, बेस्ड ऑन फिनोल अशा पद्धतीने नाव दिलं. कीटोन ग्रुप त्याच्यामध्ये आहे म्हणून. मग आता समजा आपण काय लिहिलं, CH3, बेन्झीन रिंगला हा ग्रुप अटॅच झालेला आहे, बरोबर, म्हणून याचं नाव काय येतं, ॲसिटोफिनोल. नाव काय तयार झालं, ॲसिटोफिनोल इज द ट्रायबल नेम ऑफ दॅट कंपाऊंड. When student polyfunctional compounds are present in the structure, ज्यावेळी एका स्ट्रक्चरमध्ये 2 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील, त्यावेळी काय केलं जातं, एक स्ट्रक्चर पाहू अगोदर आपण. CH3, C++O, CH2, C++O, OH. अशा पद्धतीचं एक्झाम्पल. याच्यामध्ये तुम्हाला याला IUPAC नेम द्यायचे. नेम देत असताना रूल तुम्ही काय करणार आहात, फॉलो करणार आहात. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन कंटेनिंग द फंक्शनल ग्रुप. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत. दोन्ही सेम आहेत का वेगवेगळे, वेगवेगळे. मग ज्यावेळी 2 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असतील त्यावेळी त्यांची प्रायोरिटी पाहिली जाते, आणि ज्याची प्रायोरिटी ऑर्डर ही जास्त असेल तो ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून तो कुठे जोडला जातो, सफिक्सला. उरलेला फंक्शनल ग्रुप हा ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून तो प्रिफिक्सला जोडला जातो. मग आता याच्यापैकी जर पाहिलं तर याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत, एक ॲसिड, दुसरा कीटोन. असे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. प्रायोरिटी ऑर्डर कशाची असते, ॲसिडची ॲज कम्पेअर टू कीटोन. म्हणून ॲसिड हा ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून आपण कुठं जोडणार आहोत, सफिक्सला जोडणार आहोत. ज्यावेळी ॲसिड हा फंक्शनल ग्रुप असतो त्यावेळी आपण सफिक्सला काय जोडतो, OIC, ॲसिड. आता दुसरा जो काही फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता आहे, कीटोन. मग हा जो काही कीटोन आहे हा ज्यावेळी आपण प्रिफिक्सला जोडतो म्हणजे सुरुवातीला, त्यावेळी आपण काय वापरतो, ऑक्झो हे ॲब्रिव्हिएशन वापरतो. मग आता आपल्याला याला IUPAC नेम द्यायचं आहे. रूल फॉलो करूया आपण. नंबरिंग देत असताना प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपकडून द्यायचं. कुठून स्टार्ट करणार आहे आपण, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपकडून नंबरिंग स्टार्ट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. 5 carbon atoms are present in the chain. So parent alkane is pentane. Pentane मधला E replaced by OIC acid. Now substrate is 4-oxo. So IUPAC name of that compound 4-oxopentanoic acid. Pentanoic acid. हे काय तयार झालं याचं IUPAC नेम द्यायचं. अशा पद्धतीने हे वेगवेगळे कंपाऊंड्स आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. परीक्षेच्या दृष्टीने हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावरती नॉमेनक्लेचरसाठी प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर तुमच्या CET, नीट सारख्या पेपरमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता आपण याच्यावरती आधारित असणारे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहणार. एक्झाम्पल मी अगोदर बोर्डवरती लिहून घेते, नंतर तुम्ही आपण काय करूया ते साईड बाय साईड त्यांचे नेम्स या ठिकाणी लिहूया. CH3, CH2, OC2H5. Next one, CH3, C, CH3, double bond, CH, CO, CH3. Next one, पुढचा काय आहे बघा, CH3, CO, CH2, CH
तीन एक्झाम्पल पाहूया आपण. पहिले एक्झाम्पल दिले, याचं तुम्हाला IUPAC नेम द्यायचं. रूल जर फॉलो केले तर आपण काय म्हटलं, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, नंबरिंग द्या 2, नंबरिंग काय पहा 2 1 2. एका साईडला काय आला पहा इथिल ग्रुप्स. अगोदर IUPAC नेम काय देत आहे पहा, डायथिल, नाव काय देतात पहा डायथिल कीटोन. अशा पद्धतीचे या ठिकाणी नाव देता येतं. नंबरिंग स्टार्ट केला आपण 1 2 3 4 5. ट्रायबल नेम काय झालं, डायथिल कीटोन. IUPAC नेम काय झालं आपण पहा, नंबरिंग केलं त्यासाठी 1 2 3 4 5. पेंटेन म्हणजेच नाव काय तयार झालं, पेंटॅनोन. पेंटॅनोन मध्ये कार्बनला ऑक्सिजन डबल बॉन्ड ज्या कार्बनला कनेक्ट झाला त्याचा नंबर दिला पेंटेन 3ONE. नेक्स्ट वन, हे जे काही कंपाऊंड आहे CH3 C CH3 डबल बॉन्ड CH CO CH3, याचा कॉमन नेम काय आहे, मिस्टिल ऑक्साइड. हे त्याच्या ओरिजिन वरून दिलेलं नाव आहे. याचं नाव काय सांगितलं आपण, मिस्टिल ऑक्साइड. हे याचं काय आहे, ट्रायबल नेम किंवा कॉमन नेम आहे. IUPAC नेम देत असताना काय करायचे, रूल फॉलो करायचे. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन, नंबरिंग द कार्बन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 5. So 5 carbon atoms means pentane is the parent alkane. Now it has one substituent 4-methyl. याला एक सबस्टिट्यूएंट आहे 4-methyl. पॅरेंट अल्केन काय घेतला आपण, पेंटेन. पण आता या ठिकाणी पहा, या एक्झाम्पल मध्ये एक कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे, दुसरा कुठला आहे अल्किन. म्हणून अगोदर पेंटेन मधला ANE रिप्लेस बाय ENE. पेंटेन मधला ANE कशाने रिप्लेस करायचा, अल्केन म्हणजे ENE. किती नंबरला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, 1 2 3. दॅट्स वाय पेंट 3ENE. This compound include also one functional group. That's why E written by ONE. किती नंबरला आहे तो, 2 नंबरला. So 2ONE. So the name of IUPAC of that compound is 4-methyl pent 3-2ONE. हे काय झालं त्या ठिकाणी त्याचं IUPAC नेम झालं. सेकंड वन, याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत, एक कार्बोनिल आणि दुसरा अल्डिहाइड. आता या दोघांपैकी प्रायोरिटी ऑर्डर कोणाची जास्त आहे, अल्डिहाइडची. कोणाची आहे, अल्डिहाइडची. म्हणून अल्डिहाइड हा कुठे लिहायचा आपल्याला, सफिक्सला लिहायचा आहे. केटोन हा कुठे लिहायचा आहे, प्रिफिक्सला लिहायचा आहे. म्हणजे आता नंबरिंग स्टार्ट केलं आपण 1 2 3 4. सो 3-ऑक्झो 4 ब्युटेन. ही कशाने रिप्लेस करायचा आहे, AM, म्हणून ब्युटॅनल. सो IUPAC नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज 3-ऑक्झो ब्युटॅनल. हे एक्झाम्पल आपण ॲलिफॅटिक कीटोनचे पाहिले. असेच काही आपण आता ॲरोमॅटिक कीटोनचे एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल पाहता आपण रूल पण पाहूया. एक्झाम्पल काय आहे पुढचं, ॲरोमॅटिक कीटोन, की त्याच्यामध्ये आपण म्हटलं कार्बोनिक कार्बन हा 2 ॲरोमॅटिक रिंगला ठेवतो. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण असं पाहिलं, पुढचा ग्रुप याला कनेक्ट झालेला C. हे 2 कंपाऊंड्स आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे 2 बेन्झीन रिंग आहेत. बेन्झीन मधला पाहता, बेन्झीन बेन्झीन मधला E कशाने रिप्लेस करायचा आहे, फिनोल. कारण आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडचं नाव हे बेस्ड ऑन फिनोल देत असतो, म्हणून बेन्झीन मधला E रिप्लेस बाय फिनोल. सो बेन्झोफेनॉल इज द IUPAC नेम ऑफ दॅट कंपाऊंड. कसं नाव तयार झालं पहा, बेन्झीन मधला जो काही E आहे तो फिनोलने रिप्लेस केला. कारण ॲरोमॅटिक कंपाऊंडचा IUPAC नेम हे बेस्ड ऑन फिनोल देत असतो, म्हणून आपण काय तयार झालं नाव हे बेन्झोफिनोल या ठिकाणी तयार झालं. नेक्स्ट कंपाऊंड, ही सायक्लिक रिंग आहे. किती कार्बनची, 6 कार्बनची. त्याला किती ग्रुप अटॅच आहेत, एक म्हणजे क्लोरीन आणि हा दुसरा. नुसता डॅश म्हणजे काय, हा मिथिल ग्रुप्स.
आपण 11th स्टँडर्डमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहिलं की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड हा 6 प्रकारे जवळपास रिप्रेझेंट करता येतो. पहिला लेवी स्ट्रक्चर की त्याच्यामध्ये डॉटचं स्ट्रक्चर पाहिलं जातं. दुसरा कंप्लीट ऑर द डॅश फॉर्म्युला. त्यानंतर काय पाहिलं कंडेन्स फॉर्म्युला ज्याच्यामध्ये पुन्हा 2 पाहिले पार्टली आणि फुल्ली कंडेन्स. त्यानंतर पाहिला बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आणि हे जे काही एक्झाम्पल आहे हे बॉन्ड लाईन मध्ये. मग हा काय लाईन म्हणजेच काय कुठला ग्रुप आहे मिथिल ग्रुप्स आहे की ज्याच्यामध्ये टर्मिनल्स इंडिकेट करतात मिथिल ग्रुप्स आणि जंक्शन इंडिकेट करतात CH2 ग्रुप्स. मग आता आपण पाहिलं याला किती ग्रुप्स आहेत 2 ग्रुप्स आहेत आणि हे सायकल किती कार्बनचे 6 कार्बनचं म्हणून सायक्लोहेक्झेन हा काय तयार झाला पॅरेंट अल्केन. सायक्लोहेक्झेन मध्ये एक फंक्शनल ग्रुप आहे कीटोन म्हणून सायक्लोहेक्झेन मधला ई रिप्लेस बाय ONE. त्याला सबस्टिट्यूएंट आहे त्यासाठी आपण ह्या रिंगला नंबर दिला. नंबरिंग स्टार्ट फ्रॉम कार्बन इन कार्बन 1 2 3 4 5 6. सो 2 क्लोरो 4 मिथिल नेम इज द 2 क्लोरो 4 मिथिल सायक्लोहेक्झॅनोन. हे या ठिकाणी काय तयार झालं याचं IUPAC नेम आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन की जे 2 पद्धतीने पाहिलं. एक म्हणजे ट्रायबल नेम सिस्टीम आणि दुसरी म्हणजे IUPAC नेम सिस्टीम. या ठिकाणी आपण नॉमेनक्लेचर हे अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपण या ठिकाणी पाहून झालेलं आहे. त्याच्यावरती काय काय प्रश्न विचारले जातात याच्यासाठी मी थोडे काही एक्झाम्पल तुम्हाला देते. आता एकत्रित मिळून एक्झाम्पल या ठिकाणी मी मांडते जे आपण कालच्या लेक्चरला आणि आजच्या लेक्चरला पाहून झाले त्याच्यावरती आधारित आहे. पहिलं एक्झाम्पल पाहत आहे CH3 CH2 CH CH3 CHO. सेकंड वन CH2 CH3 आणि लास्ट वन परीक्षेला विचारताना एक एक एक्झाम्पल विचारलं जाणार नाहीये ते कंबाईन फॉर्म मध्ये विचारले जातात. मग कंबाईन फॉर्म मध्ये विचारल्यानंतर तुम्हाला जवळपास असे एक्झाम्पल दिले. आता कधी एक्झाम्पल दिले जातात तर कधी नावावरून स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी पण विचारलं जातं. मग आता आपण अगोदर हे जे काही स्ट्रक्चर आहे याला आपण नाव देऊया. जसं की रूल फॉलो करून आपण काय केलं याला सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली. त्यानंतर नंबरिंग स्टार्ट केलं 1 2 3 4. सो नेम इज 2 methyl. How many carbon atoms present in the chain? 4. That's why parent alkane is butane. Butane wala E replaced by AN. So 2 methyl butanol is the IUPAC name. Second one, select the longest continuous chain. आता या ठिकाणी स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची का कॉर्नरची चेन सिलेक्ट करायची याच्यासाठी तुम्ही स्ट्रेट चेन मधले कार्बन काउंट करायचे त्याचबरोबर कॉर्नरच्या चेन मधले कार्बन सुद्धा काय करायचे काउंट करायचे. आता जर 1 2 3 4 स्ट्रेट मध्ये किती झाले 4. जर तिला आपण कॉर्नरला टर्न केली 1 2 3 4 5. सो कॉर्नरची चेन काय करायची या ठिकाणी सिलेक्ट करायची. नंबरिंग स्टार्ट करत असताना फंक्शनल ग्रुप पासून स्टार्ट केलं 1 2 3 4 5. सो 3 methyl pentanoic acid is the IUPAC name. 3 methyl pentanoic acid हे काय झालं त्याचं IUPAC नेम झालं. या ठिकाणी किती कार्बन ॲटम्स चेन मध्ये 1 2 3 4. सो पॅरेंट अल्केन इज ब्युटेन. ब्युटेन मधला ई रिप्लेस बाय ONE. सो नेम इज ब्युटॅनोल म्हणजे याचा IUPAC नेम तयार झालं ब्युटॅनोल. हे काही ॲलिफॅटिकचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिले. ॲरोमॅटिकचे काही पाहिले त्याच्यावरती आपण 1 2 3 एक्झाम्पल पाहूया. पुढचं पहा की आता ॲरोमॅटिक मध्ये आपण म्हटलं की CH2 CHO असं एक्झाम्पल की हे जर क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं तर आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड का ॲरोमॅटिक अल्डिहाइड कशामध्ये इन्क्लूड होईल. आता आपण ॲरोमॅटिक जर म्हणायला गेल्याला
तर अल्डिहाइड ग्रुप हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच आहे का? नाही. म्हणजे हे साइड चेन ॲरोमॅटिक कंपाऊंड. कसलं एक्झाम्पल आहे? साइड चेन ॲरोमॅटिक एक्झाम्पल. मग याला नंबरिंग दिलं 1 2. नंबरिंग काय दिलं? 1 2. हा रूल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळी साइड चेन असेल त्यावेळी ॲरोमॅटिक रिंग ही त्या साइड चेनला सबस्टिट्युएंट आहे असं कन्सिडर करून आपल्याला या ठिकाणी त्याला IUPAC नेम द्यावं लागतं. पहा, कधी म्हटलंय? ज्यावेळी साइड चेन ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल, अल्डिहाइड असेल मग तो, किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड असेल किंवा अल्कोहोल असेल, त्यावेळी आपण काय करणार आहोत? तशा एक्झाम्पलमध्ये बेन्झीन रिंग ही त्याला काय आहे? ॲज अ सबस्टिट्युएंट आहे असं कन्सिडर करून काय करणार आहोत? त्याला नाव देणार आहोत. मग या ठिकाणी नंबरिंग दिलं 1 2. सो ज्यावेळी बेन्झीन रिंग ही आपण ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून लिहिणार आहोत त्यावेळी फिनिल हा वर्ड वापरला जातो. मग 2 फिनिल. 2 फिनिल. किती कार्बन्स आहेत चेनमध्ये? 2. पॅरेंट अल्केन इथेन. इथेन मला रिप्लेस बाय EN. सो 2 फिनिल इथॅनॉल इज द IUPAC नेम ऑफ दॅट कंपाऊंड. मुलांनो, आपण हे नॉमेनक्लेचर कालच्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये असं दोन्ही ह्याचं कव्हर केलं. याच्यामध्ये जर काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही मला पर्सनली फोन करून विचारू शकता किंवा आपल्या जे काही यूट्यूबचं अकाउंट आहे त्याच्या कमेंटमध्ये लिहू शकता. थँक्यू.